भानामती होती. ऍक्च्युली भानामती ही ना असली कल्पना आहे की कमजोर मानवावर एवढा अटॅक भयंकर करते, एवढा भयंकर अटॅक करते की तुम्ही कल्पनाच नाही करू शकत. एखाद्या सुदृढ मानसिकतेचा व्यक्ती आहे ना, सुदृढ मानसिकता, सगळीकडून नाही कॅमेरे लावा आणि त्याच्यावर भानामती फक्त एक अपेक्षा आहे, केमिकल बॉडीत नाही गेलं पाहिजे, हवे मार्फत नाकावाटे काही गेलं नाही पाहिजे, व्हायरस वगैरे आपण जे म्हणतो की नाही तसलंही सायंटिफिकली काही प्रयोग नाही करायचा आणि विशिष्ट अंतरावर काचाच्या भरणीत त्या माणसाला ठेवून त्याच्यावर प्रयोग करून पाहायचे. कुठलाही भानामती नावाचा प्रकार नाहीच आहे, उघड ओपनली म्हणू शकतो. पण हे कांडणे काय कोणाला पटत नाही. ज्या लोकांची दुकानं याच्यावर चालू आहे ते लोक तुमच्याशी विद्रोह करतात. ते म्हणणार हे सगळं असते बरं. काही श्रद्धाळू लोक तुम्हाला नाही का जवळ करणार, कारण त्यांच्या डोक्यात ते बसलेलं फिक्स आहे, बिचाराच्या काढू शकत नाही. कारण अज्ञानपणाचं त्याचं ते चौकट एवढी मोठी झाली ना की त्या बिचाराला नाही का बाहेर निघताच येत नाही, तो तर ट्रॅप मध्ये फसलेलाच आहे. पण शहाणी लोक पण याच्यात अडकायला लागले. शहाणी शिकलेली सवरती लोक याच्यात चालले बरं का, तुम्हाला माहिती आहे की नाही. शिकलेली लोक हे अशा धागेदोरे तुमचे ते कर्मकांड ते तुमच्या याच्यात मग प्रश्न पडतात का रे आपल्या डोक्यात? नाही पडत. प्रश्न पाडा, असली प्रश्न नाही तर तुम्ही घोळसटपणा तुम्हाला लाखो लोक काय करून जातील फसून, बाई माय तुझ्यासोबत असं व्हायला लागलं, असं करण असं केलं तू तुझ्यासोबत असं होणार, आणि मग आपण श्रद्धेच्या भरात हो माझ्यासोबत. आणि माणूस नाही का सांगतात जेव्हा सगळ्यात वाईट काळ राहतो, माय बाप भाऊ बहीण सगळीच विरोधात तुमच्या जातात, समाज सगळा, तेव्हा माणसाला देवाची आठवण आणि माणूस आस्तिक बनते भीतीमुळंच आस्तिक बनायला तुम्ही. मला कळलेला ईश्वरनं मला कळलेला भीतीपोटी नसावाच भाऊ, मला कळलेला ईश्वर भीतीपोटी नसा, म्हणजे त्याला भीतीतून मी जाणार तुमच्यापाशी नको ना. मला कसा ईश्वर पाहिजे, ते जगाची निर्मिती छान केली तर केली बाबा, याच्यातल्या माणसाला सत्सद्य बुद्धी दे की सगळ्याला एकमेकाचं चांगलं करू दे. असला ईश्वर एकाच्या डोक्यात कपट दिला, दुसऱ्याच्या डोक्यात सहनशीलता दिली आणि दोघांचं युद्ध दिलं, महाभारत आणि रामायण. एकाला मारायचं शिकवलं, दुसऱ्याला बाण खाई. तू असा काऊन केलं बा, तू काऊन केलं असं, तू तर समजदार होता, आम्ही तर गधे जाऊ सगळे, तू तर शहाणा होता ना, तू पृथ्वीवर अशी निर्मिती काऊन केली. प्रश्न पडायला पाहिजे. असले प्रश्न पडले की हे भाय नावाची जी पोयम आहे, क्रिटिकल थिंकिंग याला म्हणतात. क्रिटिकल म्हणजे तुम्ही वेगळ्या वेगळ्या अँगलनं पाहायला लागले एखाद्या गोष्टीला, त्याला म्हणतात क्रिटिकल, की त्याचे प्लस मायनस दोन्ही. त्याच्यानंतर विच 5 WH वर्ड्स आर यूज्ड इन अ क्वेश्चन, कोणते आपण नाही क्वेश्चन WH मध्ये व्हाट